इंदापूर तहसील कचेरीमध्ये तहसीलदार यांच्या विरोधात, त्यांच्या वागण्या बोलण्याच्या विरोधात काही सामाजिक कार्यकर्ते तक्रारदार बसलेत. तर त्यांचं काय म्हणणं आहे ते आपण जाणून घेऊ. काय घडलं नेमकं तुमचं? घडलं म्हणजे मी वर्ग 2ची जमीन वर्ग 1 करण्यासाठी आलो होतो. म्हणजे वर्ग 1 झालेले आहे त्याचं कंपनी लॉक काढण्यासाठी मी आलो होतो. तर मला 50,000ची मागणी केली. माझ्याकडे काय पुरावा नाही. मी अण्णाकडे गेलो असता अण्णाला सांगितलं. कुणी मागणी केली 50,000ची? कर्मचारी. हां, मी अण्णाकडे गेलो, अण्णाला सांगितलं असं असं झालं. अण्णा म्हणले चल आपण जाऊया. मग अण्णा आणि मी तिथे गेलो असताना अण्णांनी ती कागद जेवढे होते आमच्याकडे पेपर तेवढे तहसीलदाराला दिले आणि तहसीलदारांनी डायरेक्ट अण्णाला बाहेर व्हा म्हणून सांगितलं, तिथं थांबायचं. मग आम्ही बाहेर आलो. किती दिवसापासून हे प्रकरण पेंडिंग आहे? हे प्रकरण हे आपण 22 तारखेला अर्ज दाखल केला वर लॉक काढण्यासाठी. अजून लॉक काही निघलेलं नाही. किती म्हणजे कितव्या महिन्यात? 22/8. अण्णा काय घडलं नेमकं परत त्यानंतर? ज्यावेळेस राहुल डोंबाळे माझ्याकडे आला त्यावेळेस त्यांनी सांगितलं असं पैसे मागतात म्हणले. काय करायचं आता? नाव नसल्यामुळं, माहीत नसल्यामुळं, म्हणजे पुरावा नसल्यामुळं नाव काय सांगत नाही. पण मग गेलो आम्ही तहसीलदारकडे. ते तहसीलदारच्या पुढे ठेवलं. आम्हाला वाटलं होतं की थोडी सौजन्याची भाषा वापरते तहसीलदार. बहुजनाचे आहेत, आपल्यामधले आहेत, आपल्या माणसांना ओळखत असतील. पण तुम्हाला विचित्र अनुभव आला. त्यांनी मला विचारलं ते तुमच्याकडे कोणी दिलं हे? म्हणलं तुमच्या कर्मचाऱ्यांनी दिलं, जोडगेंनी दिलं. ते म्हणले तुम्ही कोण आहे? म्हणलं मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे. तुम्ही का आलाय? म्हणलं त्या राहुल डोंबाळेवरून मी आलो आहे. ते म्हणले त्यांचा काय संबंध आहे? हे माणूस कुठं आहे म्हणजे ज्याचं लॉक काढायचं आहे तो? ते म्हणलं माझा भाऊ आहे तो. मग म्हणले जावा आता. आणि म्हणलं द्या की ते सही झालेलं. नाही म्हणले जावा. अहो जावा म्हणताय. म्हणलं मग कशासाठी तुमच्याकडे आलोय? ते द्या आमच्याकडं. तुम्हाला सांगितलं नाही, तुम्हाला कळत नाही का? म्हणले एकदा सांगितलं जावा बाहेर चला. म्हणलं ठीक आहे. आता मी तिथं बोलणार होतो की त्यांची जागा दाखवण्याचं काम मी त्यांना करणार होतो. पण आपल्यातले आहेत, बहुजनाचे माणूस आहे, कशाला अवमान करायचा म्हणून आम्ही आपलं थोडं त्यांना म्हणलं ठीक आहे बघू. मग त्यांनी परत मला हाक मारली आणि म्हणले खंडागळे मऊ लागलं म्हणून कोपऱ्याने खांदू नका. म्हणलं बोललो माघारी. म्हणलं काय खांदलं कोपराने साहेब? दाखवा काय तुमचं गैरफायदा घेतला, कुठं काय केलं? त्याने म्हणले जावा ठीक आहे बघू. मग बाहेर आलो आणि बाहेर आल्यानंतर मग ते निवेदन तयार केलं आणि उपोषणाला बसलो. घंटानाद आंदोलन करायचं म्हणून. जे आज तुम्ही घंटानाद आंदोलन सकाळपासून बसलाय, दखल घेतली शासनाने? नाही आलं कोणी. ते आता तहसीलदार आलते, त्या ओबीसींचा मोर्चा होता तिथं येऊन गेले पण इथनं निघून गेले. इकडे त्यांनी बघितलं सुद्धा नाही. नेमकी काय परिस्थिती आहे? कोणाकोणाला तहसीलदार अशी ओरमड भाषा वापरतो? सगळेच कर्मचारी. मी परवा ऐकलं, मला एक जणांनी सांगितलं, मी काही स्वतः ऐकलं नाही. पण म्हणल्यावर शिवाय देतात ते हरामखोर, नालायक, माधवचे असल्या शिवाय घाणेरड्या शिवाय देतात. आणि इतका उर्मटपणा आहे त्यांच्या अंगी की खरोखर असला अधिकारी इथं कुणी आणला, कसं आणलं, ह्याला कोण जबाबदार आहे? ह्याला म्हणजे जनतेला किमान तुम्ही देऊ नका, काय भीक नका देऊ, पण किमान तोंड तरी आवरा, नीट बोला. घटनेचा अवमान करताय तुम्ही. जीवन बनसोडे साहेब, तुम्ही तोल सांभाळून बोला, तोंड सांभाळून बोला. कोणाबरोबर? ज्येष्ठ नागरिकाबरोबर माझ्यासारख्या बोलत असताना संयम ठेवत नाही. कर्मचाऱ्यांबरोबर बोलताना, जनतेवर बोलताना पत्रकारांना तुम्ही हाकलून देता. समजता काय स्वतःला तुम्ही? आणि कुणी आणलं ह्यांना? मामांनी आणलंय असं मला समजतंय. मामा कृषी मंत्री आहे तुम्ही, तुम्हाला कळलं पाहिजे की आपण राज्याचे पालक आहे, ह्या महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री आहे. आपण कसल्या अधिकाऱ्याला आपण इथं आणून ठेवलंय? त्यांना भान नाही आपण काय बोलतो. कुणालाही कसा यार वरस देता काय? त्यांना इथं माफी मागितली पाहिजे आमची. नाहीतर आमचं ह्याच्यापेक्षा उग्र आंदोलन असेल सगळं. आम्ही इथं आत्मदहन करू परतच्या टायमाला. त्यांना घमेंड असेल, त्यांना त्यांच्या वरदहस्ताची घमेंड असेल, पण त्यांच्याही विरोधात मग त्यांचं नाव घेऊ आम्ही. मामा तुम्हाला आम्ही शेवटचं सांगतोय की त्या अधिकाऱ्याला आवर घाला, तुमची बदनामी होईल. तुमच्याविषयी आम्हाला अजून तरी आदर आहे, त्या आदराचा गैरफायदा घेऊ नका मामा. एवढंच बोलायचंय मला. मी काय
जास्त बोलू इच्छित नाही.